नमस्कार. मी अनिल राठोड, दैनिक आताच एक्सप्रेस प्रतिनिधी, यवतमाळ. अकोली ते अकोली फाटा रस्त्याची दुरावस्था, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना सोसावा लागतो त्रास. अकोली ते अकोली फाटा हा रस्ता खूप चिखलमय झाला असून या रस्त्यास पांढरण रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना चालणे सुद्धा कठीण झाले आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी शाळेत जात असताना शाळेतील गणवेशावर वाहनामुळे चिखल उडत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेत दोन दोन गणवेश राहत नाहीत. त्यामुळे तसाच चिखलाने माखलेल्या शाळेचा गणवेश विद्यार्थी घालून जातात. तर कधी गणवेश खराब झाला म्हणून परत 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास हा पायी करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बराच वेळेस उशीर होत आहे. रोज 5 किलोमीटरचा पायी प्रवास यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर सुद्धा फरक पडत आहे. शाळेत वेळेवर न गेल्यामुळे बऱ्याच वेळेस विद्यार्थी दोन पिरियड सुद्धा जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याच्या मार्गावर आहे. कधी कधी टू व्हीलर चिखलमय रस्त्यांनी घसरत आहे व नागरिक पडत सुद्धा आहे. कधी कधी चिखलातून मार्ग काढते वेळी बॅलन्स न आल्यामुळे एखादी खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. तरी सुद्धा पूर्णत्वा पावसास सुरुवात झालेली नाही. साधारण पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी रस्त्यात खूप चिखल होत आहे. मोठा पाऊस झाल्यास रस्त्यात किती चिखल होईल हे सांगता येणे खूप कठीण आहे. एरवी कोणतीही निवडणूक असो, लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी सर्वच गावाकडे फिरायची, विकास कामाची आश्वासने द्यायची. परंतु आता या रस्त्याकडे कोणताच नेता किंवा लोकप्रतिनिधी धुमकून सुद्धा पाहत नाही. एरवी मोठे मोठे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी गेले तरी कुठे? लोकप्रतिनिधी बॅनरबाजी करण्यासाठीच का? लोकप्रतिनिधींना गावातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची दुरावस्था दिसत नसेल का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या 11 ते 5 शाळा सुटल्यानंतर लगेच ट्युशन किंवा कॉम्प्युटर ट्युशन जाण्यासाठी 1 तास लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास केव्हा करायचा? सध्या पेरणीचे दिवस